नमस्कार. आज आपण सराव संच 45 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ माहिती असायला पाहिजे. चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. मग आपल्याला बाजू किती दिलेली आहे? 12 सेंटीमीटर. तर आपल्याला 12 सेंटीमीटरचा वर्ग करायचा आहे. मग आपण लिहिणार म्हणजेच 12 गुणिले 12 आणि 12चा वर्ग आहे 144 सेंटीमीटर. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ चौसेमी आहे. प्रश्न दुसरा आहे, एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. आता आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे, आयताला लांबी असते आणि रुंदी असते, म्हणून आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जे आहे लांबी गुणिले रुंदी हीच आहे. म्हणून आपण सूत्र लिहिणार पहिल्यांदा तर आपल्याला लांबी दिलेली आहे 15 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. 75 चौरस सेंटीमीटर त्या आयताचे क्षेत्रफळ असेल. म्हणून आयताचे क्षेत्रफळ पंच्याहत्तर चौरस सेमी आहे. तिसरा प्रश्न आहे, एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौरस सेंटीमीटर आहे. आयताची लांबी 17 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती काढा असा प्रश्न आलेला आहे. तर बघा, एका आयताचे क्षेत्रफळ 102 आहे. मग आपण सूत्र लिहून घेऊया. सूत्र पाठ करणे खूप आवश्यक आहे, म्हणून सूत्र पाठ करा, लांबी गुणिले रुंदी. किंवा लक्षात ठेवा, आयताला लांबी आणि रुंदी असते, त्याच्यामुळे जे आहे आयताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र जे आहे लांबी गुणिले रुंदी आहे. आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ दिलेले आहे 102 चौरस सेंटीमीटर, लांबी दिलेली आहे 17 सेंटीमीटर, रुंदी काढायची आहे आपल्याला, म्हणून आपण रुंदीचा बी घेऊ. आणि या ठिकाणी जे आहे आपण या 17 हा जो गुणाकारात असल्यामुळे आपण इकडे डावीकडे नेताना तो भागाकारात करू. 102 छेदामध्ये 17 इथे बी. तर 17 सख दोनोदशे, 17 सख दोनोदशे होते, म्हणून 17 एक 17, 17 सख दोनोदशे, 6 बरोबर ब्रेड आलेली आहे, म्हणून रुंदी बरोबर 6 सेंटीमीटर रुंदी आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर परिमिती काढायचं आहे. आयताची परिमिती काढण्याचं सूत्र जे आहे ते काय आहे, 2 कंसामध्ये. आता आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे, तर आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे परिमिती बरोबर 2L अधिक B. मग आपल्याकडे L आहे 17 सेंटीमीटर, 17 आणि 6, तर 23 गुणिले 2, तर 23 दोन्ही 46 सेंटीमीटर जी आहे आयताची परिमिती येईल. म्हणून आपण लिहून घेऊया, आयताची परिमिती बरोबर 46 सेंटीमीटर.
प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला बाजूची लांबी जी आहे ती बाजू किती आहे ती सांगितलेली नाही आहे, म्हणून आपण चौरसाची बाजू जी आहे, चौरसाची बाजू x सेंटीमीटर मानू. आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. मग आपल्याला जे आहे चौरसाची बाजू तिप्पट करायला सांगितलेली आहे. मग आपण जे आहे पहिल्यांदा आपल्या चौरसाची बाजू x मानली, म्हणून जे आहे आपल्याला नवीन चौरसाची बाजू जी आहे, आपल्याकडे नवीन चौरसाची बाजू 3x येईल. 3x म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ काढू आपण. नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच 3x चा वर्ग काढूया आणि तो येईल 9x चौसेमी. म्हणून 9x वर्ग हे जे आहे ते x वर्गाच्या 9 पट आहेत. म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या 9 पट होईल. धन्यवाद.